तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा परममित्र बळी एडिटिंग स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातली शेती, पारंपरिक शेती कशा पद्धतीने करतात। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुम्हाला समजेल की कोकणात शेती कशा प्रकारे करतात। आणि आता इथं आमचे शेवटचं शेत आहे, बहुतेक लावणी आमची लिहून झालेली आहे। ब्लॉगसाठी मी परत घरी गेलो मोबाईल आणायला, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। पावसाची कमतरता असल्यामुळे मला मशीन लावावी लागली आहे। पर्यंत तुम्हाला पुढे दाखवतो। हे आमच्या घरातले आहे आणि ही माझी मम्मी प्रत्येक वेळी व्हिडिओला नकार देत असते। मग तिला व्हिडिओ करतो, कशाबद्दल करतो हे काय माहीत नाही, मग नुसती बोलायची काम असतात, काय नाही। आणि हे हा दाडसा आहे, तो एक तिकडा आहे, अर्धा काढायचा आहे। हां थांब जरा, हे भरपूर अशी। आणि हे आमच्या बाजूचा जात चौथ। मग म्हणून तर व्हिडिओ करायची असते, बघितलं तुम्ही ऐकतायत, इग्नोर करा मम्मीला। आणि इथं आपली ताई पण आलेली आहे, आयुषची मम्मी। ट्रॅक्टर नाही फॅक्टर, विजूबाई आणि रेखाताई हा काय हे आहे कर इकडे, अरे असं हाय कर। हां, आणि हे आपले मनातले बाबा व्हिडिओ करतोय की मित्रांनो, आयुषची मम्मी। कोण आमच्या इकडे कोकणात अशी भात लावणी अशा प्रकारे करतात। तर हा माझा चुलता आहे। त्याचा टाइम आहे म्हणून तर करतोय। होईल। आणि हा पेंडा आहे, म्हणजे इथपर्यंत आहे बघा। इकडपासून ही अशी आमची शेती आहे, हे एकच शेत आहे, खूप शेती आहे आमची। तर पाणी सुद्धा आलेलं आहे, थोडा वेळ गेला आमचा। हा माझा चुलता आहे, याला कुठे पोरगी भेटत असली तर बघा, लग्नाचा आहे, बिना लग्नाचा आहे।
लग्न नाही झालं तर कुठे पोरगी वेगळी असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तिकडं भात लावणी सुरू झाले, पाऊस पण आला तेवढ्यात. काळ्या असं काहीतरी बोल नकोस. पाऊस माझा ब्लॉग अर्धाच ठेवणार आहे. आणि हे मुंबईचे चाकरमानी असे मध्येच येतात 1-2 तासासाठी आणि परत जातात. काय बोलता? व्यवस्थित लागणार आहे.
तर मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतो आहे, कारण पाऊस पण खूप आहे आणि थोडी कामं पण करायची आहेत. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.